गुड मॉर्निंग पीपल. साडे 4 अराउंड झाले संडे मॉर्निंग आणि आवाज निघत नाहीये, झोप झाली नाही अजून. बाहेर जायचंय. अंघोळ झाली आहे, रेडी झाली, ऑलमोस्ट प्रॉपर रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. हॅलो लवीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाडी घेतल्यानंतर आपण निघालो आहोत काळूबाईच्या दर्शनाला, आई जगदंबाला आपली गाडी दाखवायला. किती वाजलेत पप्पा? 5 वाजले. आम्हाला निघायचं होतं 4ला निघालो, 5 वाजले. वी आर ऑलवेज लेट. लास्ट ब्लॉग मध्ये जसं बोलले, आय एम ऑलवेज लेट, वी आर ऑलवेज लेट, एव्हरीवन इज ऑलवेज लेट. लेट्स गो. रिच्युअल्स प्रमाणे कुठेही जाताना, देवदर्शनाला किंवा कुठेही जाताना आम्ही गाडीची पूजा करतो. वेदर इट्स आर गाडी ऑर नॉट, इफ वी आर ट्रॅव्हलिंग इन इट, आम्ही तिची पूजा करतो. सो येस, आता आपण पूजा करूया. सो दिस इज हाऊ वी लुक टुडे गाईज. खूप थंडी है, स्वेटर आणला है, बट स्टिल एस्थेटिक्स को डैमेज नहीं होना चाहिए, इसलिए वी आर with a shawl today. I hope it looks nice. Thank you to this car वाले भैया, एवढी लाईट मारून एकदम चेहरा चमचमकता करण्यासाठी. मला नव्हतं. हो मम्मी, मी अजून हिरोईन नाही झाली एवढं फार माझी ट्रीटमेंट हे करायला. ओके, सो आय वॉज सेईंग की मला नव्हतं माहिती की यूट्यूबवरती असं सॉंग्स लावल्या, म्हणजे मी बघायचे व्लॉग्स लोकांचे, त्याच्यामध्ये कॉपीराईट म्हणून यायचं काहीतरी की अरे गाणं बंद कर दो, कॉपीराईट. बट आय डिडंट न्यू दॅट इट इज सो सिरियस की लेजिट एवढा असं मी जर टाकते गाणं तर त्याच्यावरती कॉपीराईट येते. बिकॉज कालच मी माझा फर्स्ट ब्लॉग पोस्ट केलाय आणि मला ऑलरेडी कॉपीराईट आला यार. मला नव्हतं माहिती असं सगळं असतं. So now I'll be more careful when songs are playing beside me while I am vlogging, so that copyright भैया हमारे चैनल पे बिल्कुल ना आए. ठीक है ना. एक येल्लो घेतो पायल साठी, एक लाल वाला घेतो, ऑरेंज वाला. हार घेण्यासाठी थांबलो आहोत आपल्या गाडीसाठी आणि ऑफकोर्स आपल्या काळीसाठी, म्हणजे काळूबाईसाठी. And here we are. गड दिसतो आहे इथं. काळूबाईला आपण पोहोचलेलो आहोत. ते स्टॉप न घेता इथं झोपून गेलते. मला माहिती पण नाही की आपण एवढा रस्ता कापून पुढे आलोय. भेटू गडावर जाऊ. कोण कोणाचा मेळा आहे, पण खूप सुंदर आहे. किती सुंदर आहेत. सगळ्यांनी मॅचिंग घातलं. आमचा मेळा येतो ना जानेवारीमध्ये गुरुबाबांसोबत, अशाच देवा सजवतो आम्ही. अतिशय सुंदर. बाई, मीच त्या दिवशी गाणं रीलवर ऐकलं, मला तोपर्यंत खबर नव्हती. आणि शी नोज हाऊ टू सिंग दॅट सॉन्ग. and she's toddling. फायनली गडावर पोहोचलोय आणि पप्पाला, टोटोला आणि कृष्णाला चंदन लावण्यात आलेलं आहे. इकडे तुटली काय लावलं बाबूजीला, काय लावलं तुला? जे 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 हे एका प्रकारे माझ्या मम्मीचं माहेरच आहे. सो whenever I come here I feel like coming home. प्रचंड जवळीक नातं फील होतं काळूबाई सोबत आणि ती नेहमी तारून नेते असं वाटतं. म्हणजे ती तारूनच नेते ऑफकोर्स. थँक्यू आई, थँक्यू गाडी घ्यायसाठी तू एवढी साथ दिलीस. सो हिअर कम्स युअर थाला. कसं वाटतं ती मांडर? बोल त्या मांडरच्या काळीचे चांग मिळेल. चला. माझ्या पप्पा माझा वेगळा ब्लॉग काढतात. ही शूटिंग मी फ्रॉम डिफरंट अँगल्स.
सुंदर आहे अतिशय आणि अवतीभोवती पण आता एवढं छान झालं ना शिवण जर कोणी आलं असेल. मस्त असं दर्शन झालं आहे. मस्त भरपूर गुडीज भेटलेल्या आहेत आणि गोड पण भेटलं. दुसऱ्यांदा गाईस पहिल्यांदा दर्शन नाही झालं तिचं. मी आज गेलते पण थोडी धक्काबुक्की झाली आणि मग ते खूप चिडचिड नाही धक्काबुक्की नाही. तिने आतमध्ये व्हिडिओ काढला म्हणून आईने तिला बोललं की जा बाळा नो व्हिडिओज. मग परत मला आतमध्ये जावं लागलं. ह्यावेळेचं दर्शन वॉज वर्थ इट. तिला आशीर्वाद दिला. ताईला बोलले की आई मी गाडी घेते प्लीज मला दर्शन दे आणि काहीतरी गोड दे की मला असं कळेल की तुला पण खुशी आहे की मी तिला इथे घेऊन आले. ती पावड करून घेतलंस माझा नमस्कार. फक्त आम्हीच 2 लकी पर्सन आहेत. आम्हाला 2दा भेटलं. बाकी सगळ्यांना एकदाच भेटलं ते पण 2 मिनिटाचं. आम्हाला 5 मिनिटं भेटलेलं आहे गाईस. कसं आलं दर्शन? फिलिंग ब्लेस्ड गाईस. अतिशय सुंदर दर्शन झालंय. मागे तुम्हाला कळून दिसत असेल आईचा. दर्शन घ्या. यू पीपल आर ब्लेस्ड. यू पीपल आर ब्लेस्ड बिकॉज ऑफ माय व्लॉग नाव. माझ्यासोबत मी तुमचंही दर्शन करवलेलं आहे. पण जेन्युअनली सांगते जे लोक खरंच काळूबाईला आले नाही आहे यू शुड विजिट वन्स बिकॉज हेवन इट इज हेवन. लेजिट तुम्ही इथे येशाल ना तुम्हाला ते स्वर्गाची फिलिंग येईल. पहिलं तर थंडी खूप आहे त्याच्यामुळे आणि दुसरं तर आईचं रूप एवढं भारी आहे की बघताच तुम्हाला असं वाटेल की भाई मी स्वर्गात आलो आहे फायनली. आणि आता ते स्टेअरकेसचं जे काम केलं आहे ना त्याच्यानंतर तर खरंच असं वाटतं की तुम्ही ते पायऱ्या चढून ना स्वर्गात चाललाय. ते सोडा दाजी सर बघितली का कशी आपली गाडी? मस्त एक नंबर. दाजींना आवडली आहे दाजी पण ब्लॉग बनवणार असं ते मला बोलले. तर दाजींना मोटिवेट करा की दाजी पण ब्लॉग बनवणार. आपल्याला बघायला भेटेल दाजी. नक्की प्रोत्साहन द्या आम्हाला. दाजी आता यात्रेचा अख्खा ब्लॉग बनवून टाकणार आहे. इथं उभं राहून फक्त मामा आहेत मला. मी बोलले माझ्या मम्मीचं माहेर आहे. अजून मेन मोठे मामा तर येत आहेत अजून. तर दिसतंय. अरे दिसतंय मामा. पीठ टाकू का? पीठ आहे का? मागं रांगोळी पीठ मला काय माहिती काय मोठा मामा आल्या भेटूया. इकडे पण थांबू शकता. हे आमचं गो टू हॉटेल आहे नेहमीचं. आज आम्ही स्टे नाही केला इकडे. आम्ही फक्त चहा आणि नाश्ता केला आहे. बट आम्ही जेव्हा पण काळूबाईला येतो आम्ही स्टे करतो इकडे. आणि आता तर अतिशय खूप सुंदर बनवलं आहे. स्पेशियस पण बनलंय. तुम्ही मागे बघू शकता. तर जर तुम्ही काळूबाईला येता तर नक्की स्वराज हॉटेलला थांबा स्टे करा कारण जेवण अप्रतिम. नाश्त्यापासून जेवणापर्यंत मला सगळं भेटेल. कसं आहे दर्शन? दिसतच असं आमच्या डोक्यावर किती छान दर्शन झालं. 2दा जाऊन आले मी तर मंदिरात. काळूबाई पावले आम्हाला. हो काळूबाई पावले आम्हाला. काळूबाई आम्हाला आधीच पावतीये गाईज. I mean look at our car. How beautiful. Beautiful. Hey देव. आता काय करते आमच्या पाठीचे असे उद्योग आहेत की आमची धावपळ मस्त घेतली बाबा. गरजच गाडी पाहिजे. गाडी गरज होती. तर कधीपासून आपण मी बोलते मोठा मामा येणार आहे. हा आहे माझा मोठा मामा मयूर वानखेडे उर्फ बंटी. पूर्ण गडावरती जाऊन कुठे विचारून छोटे मामा पण पूर्ण गडावरती कुठे नाव विचारा तुम्हाला हे लोक सांगते. हे लोक कुठे फक्त वानखेडेकडे जायचं. घेतली काय पेढे आणले की नाही? काय हाय पेढे. Coming here again and again on Mandalore. This is how these people treat. This is how they make us feel family. शेवटी गाडी आई वाली कुठून पण ये कुठून ये. आता ड्रेस कोड वर जाऊ नका त्यांच्या पूजा करताना.
आता दर्शन झालं सगळं, म्हणजे फक्त एकच देवस्थानाचं दर्शन झालंय, मांढरा देवीचं. आता ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत धावजी पाटीलला. ते आहेत काळूबाईचे बंधू. तर आता आपण त्यांच्या दर्शनाला चाललोय आणि मग तिथून आपण जेजुरीला जाणार आहोत असं पप्पा बोलतायत आमचे. बट लेट्स सी हाऊ टाइम रिव्हॉल्व्स. ओके, सी यू. Guess what? हा, तिकीट भेटले. आम्ही कुठे आलो? आम्ही ते पिकून देणार लास्ट टाइम सारखी, काही नवीन नाही. कारण की जर आम्ही लोणावळ्यात आम्ही जातोय एवढे किंवा वेळेस इथे नाही. येतोय तर मेट्रोला आम्ही येतो बिकॉज आम्हाला इकडचं ते स्ट्रॉबेरी शेक खूप आवडतं ना, आम्हाला ते प्यायचं असतं, खायचं असतं. सो वी ऑलवेज कीप कमिंग बॅक टू दिस प्लेस. बट हे लोक नेहमी आला पास देतात जो आम्ही कधीच आजपर्यंत वापरला नाही आणि आम्हाला तो परत करावा लागतो. बट स्टील ते देतात. तो ठीक आहे, ले लेते, फेक देते बाद में. वेस्ट ऑफ मनी. बट विल टेल यू यार, खरंच खूप अमेझिंग लागतं ते. यम्मी. तुम्ही आता Let's go. गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे मेट्रोमध्ये. हा, आम्ही मोस्ट ऑफ टाइम रात्रीच्या टाइमला येतो तर तेव्हा खूप कमी लोक असतात, पण आता खूप लोक आहेत. तर बघूया काय होतं काय नाही. प्रचंड क्यू असल्यामुळे वी आर जस्ट ऑर्डरिंग ओव्हर हिअर. तिला पण आणलं आहे सोबत. आणि मी तुम्हाला सांगू गाईज, मी आपल्या ब्लॉगसाठी मी रेडी झाले आज. म्हणजे हिला आवडत नाही तयार व्हायला, ती तयारच आपल्या ब्लॉगसाठी झाली. बघा किती एफर्ट घेत. काळूबाईचं दर्शन झालंय, मेट्रोला जाऊन आलो अँड एव्हरीथिंग इज डन फॉर द डे. नाही, नॉट फॉर द डे ॲक्च्युली, फॉर दिस व्लॉग. बिकॉज मला असं वाटतं हा व्लॉग खूप मोठा होणार आहे. तो आय डू नॉट वॉन्ट टू पोस्ट आधा क्लिप्स अँड मला नको आहे की मी अर्धच पोस्ट करू जे काय मी शूट केलं. मला ते सगळंच पोस्ट करायचं आहे. तो म्हणून आपण हा फर्स्ट हाफ इथेच एंड करूया. आपण ह्याचे 2 पार्ट टाकूया आजच्या ट्रिपचे आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला धावजी पाटील किंवा कुठे दुसरीकडे अजून जातोय अँड एव्हरीथिंग बघायला भेटेल. हा आता इथे एंड करूया. बट ट्रिप अजून एंड नाही झाली आहे तर सेकंड व्लॉगसाठी ट्यून राहा. आणि पहिल्या व्लॉगला खूप प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आता हा सेकंड येतोय, त्याला पण प्रेम द्या आणि तिसरा येईल त्याला पण प्रेम द्या. म्हणजे मी असंच व्लॉग बनवत राहील तुमच्यासाठी. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच प्रेम करत राहा. बाय बाय लव्हीज.